नमस्कार. अवनी फूड्समध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. आज आपण थंडी स्पेशल माझ्या पद्धतीचे पौष्टिक लाडू करणार आहोत. हे लाडू मी वर्षभर विक्रीसाठी तयार करते आणि ही रेसिपी गेली 13 वर्ष मी करत आहे आणि माझ्या या 13 वर्षाच्या अनुभवानुसार मी याच्यातलं साहित्य आणि प्रमाण डेव्हलप केलेलं आहे. तर ही रेसिपी तुम्ही शेवटपर्यंत बघा, याचा तुम्हाला देखील उपयोग होईल. हे बघा किती सॉफ्ट मस्त बनतात आणि तितकेच पौष्टिक आहेत. रेसिपीला सुरुवात करूया. पौष्टिक लाडूसाठी इथं आपण या वाटीने 2 वाट्या इतकं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. हे थोडंसं जाडसर आहे. जर तुमच्याकडे जाडसर पीठ नसेल तर त्यामध्ये तुम्ही 2 ते 3 चमचे बारीक रवा घालू शकता. त्याचबरोबर त्याच वाटीने इथं आपण नाचणी सत्व घेतलेलं आहे. नाचणी सत्व जर तुमच्याकडे नसेल तर नाचणीचं पीठ तुम्ही दळून आणून वापरू शकता. नाचणी ही थंडीच्या दिवसात सुद्धा तितकीच पौष्टिक आहे. तुम्ही वर्षभर ती थोड्याफार प्रमाणात खाऊ शकता. तर जेवढं गव्हाचं पीठ आपण 2 वाट्या घेतलं तेवढाच इथं आपल्याला गूळ वापरायचा आहे. हा वजनी प्रमाणानुसार गूळ 400 ग्रॅम इतका आहे. आता इथं 100 ग्रॅम खारीक पावडर घ्यायची आहे आणि 100 ग्रॅम सुका खोबऱ्याचा किस घ्यायचा आहे. त्याचबरोबर इथं आपण 200 ग्रॅम इतकं साजूक गाईचं तूप घेतलेलं आहे. एक साधारण वाटी भरून हे तूप वितळवून घेतलेलं आहे. त्याचबरोबर 12 ते 13 इथं बदाम घेतलेले आहेत, 12-13 काजू, त्यानंतर इथं घेतलेली आहे इलायची पावडर आणि थोडासा जायफळचा तुकडा. मनुकेसुद्धा घ्यायचे. ड्रायफ्रूट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आता एक पॅन गरम करायला ठेवायचे आणि जे आपण वाटीभर तूप घेतलं होतं त्यातलं थोडं थोडं तूप आपण या कढईमध्ये घालून घ्यायचे आणि मग आपण हे गव्हाचं जे पीठ आहे या तुपावरती छान खमंग आपल्याला भाजून घ्यायचं आहे. एकदम सगळं तूप ओतायचं नाही आहे. थोडंसं मी साईडला काढून ठेवलं. आधी सुरुवातीला अर्धा वाटी इतकं तूप घेऊन आपण हे पीठ भाजायला घ्यायचे. आता गव्हाचं जे पीठ आहे ते अगदी आपल्याला छान तांबूस रंग येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. कारण जसं जसं हे गव्हाचं पीठ भाजलं जातं तसा तसा एक वेगळा सुवास घरामध्ये येतो. तर समजून जायचं की हे पीठ आपलं छान भाजलं गेलेलं आहे. जसं जसं मिश्रण गरम व्हायला सुरुवात होईल तसं तसं या मिश्रणातून तूप रिलीज व्हायला सुरुवात होईल. बघा सुरुवातीला अगदी गव्हाचं पीठ कोरडं होत होतं, पण जसं जसं 10-12 मिनिटांनंतर हे मिश्रण थोडंसं ओलसर दिसायला सुरुवात झालेलं आहे. याचाच अर्थ आता ह्या मिश्रणातून तूप रिलीज व्हायला सुरुवात झाली आहे. म्हणजे आपली गव्हाचं पीठ भाजण्याची प्रोसेस छान होत आहे. इथं बघा रंगसुद्धा घेतलेल्या पिठापासून बदललेला आहे. हलका सोनेरी रंग आलेला आहे आणि जोपर्यंत आपल्याला छान असं हे तूप रिलीज होत नाही या मिश्रणातून, बेसन लाडूप्रमाणे अगदी तसंच आपल्याला हे एकसारखं लो टू मिडियम फ्लेमवरती भाजून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम लो टू मिडियमच ठेवावी, जेणेकरून आपलं मिश्रण कढईमध्ये करपत नाही आणि अगदी मंद आचेवरती अगदी मस्त आपल्या लाडूचं मिश्रण छान भाजलं जातं. साधारणपणे हे मिश्रण कढईमध्ये घातल्यानंतर मला हे मिश्रण भाजण्यासाठी 22 ते 23 मिनिट लागले. तेव्हा कुठं असा हा हलका गोल्डन रंग छान आलेला आहे आणि छान सुवास सुटलेला आहे. आता त्यानंतर काय करायचे, सगळ्यात शेवटची स्टेप म्हणजे थोडंसं पाण्याचा हबकारा यावरती मारून घ्यायचा आहे. तुम्ही इथं पाण्याच्या ऐवजी दुधाचा सुद्धा वापर करू शकता. तर ही स्टेप आपल्याला का करायची आहे, जेव्हा आपण हे लाडू खातो तेव्हा कणिक पण चिकट असते तर ते टाळ्याला चिटकू नये यासाठी मिश्रण अगदी हलकं व्हावं यासाठी पाण्याचा हबकारा किंवा दुधाचा हबकारा मारणं गरजेचं आहे. पण हे लाडू जर तुम्हाला जास्त काळ टिकवायचे असतील तर तुम्ही फक्त पाण्याचाच वापर करा. मग पाण्याचा हबकारा मारल्यानंतर असं हे मिश्रण पुन्हा दाबून दाबून आपल्याला छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि ते थंड करायला ठेवायचे. आता त्याच पॅनमध्ये पुन्हा आपण सुक्या खोबऱ्याचा किस भाजून घ्यायचा आहे. आता हा खोबऱ्याचा किस पण आपल्याला छान भाजून घ्यायचा आहे. खोबऱ्यातलं सगळं मॉइश्चर गेलं पाहिजे इतकं आपल्याला ते भाजायचं आहे. तांबूस रंग येईपर्यंत आपल्याला हे खोबरं व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. तर हे का करायचं आहे आपल्याला, जेव्हा तुम्ही हे लाडू जास्त वेळ टिकवून ठेवतात तर खोबऱ्याला खवट वास येऊ नये आणि खोबरं असं छान भाजलं गेलं की हे लाडू छान टिकतात. आता त्याच कढईमध्ये पुन्हा आपण सुकामेवा भाजून घेऊयात. इथं काजू बदाम घातलेला आहे. तुम्ही अक्रोड घालू शकता किंवा तुम्हाला आणखीन कोणते ड्रायफ्रूट आवडत असतील तर ते तुम्ही घालू शकतात. ड्रायफ्रूट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात. मी साधारणपणे 1 किलोच्या प्रमाणातले लाडू करते, त्यामुळं त्याचं सगळं साहित्य आणि प्रमाण मी डिस्क्रिप्शनमध्ये देते, तर तिथं जरूर चेक करा. आपल्याला हे ड्रायफ्रूट तळून न घेता नुसते फक्त आपल्याला रोस्ट करून घ्यायचे आहेत आणि नंतर आपण हे मिक्सरमधून काढून घेणार आहोत. पॅनमध्ये आपण नाचणी सत्व घालून घेऊया. नाचणी सत्व मी स्वतः तयार केलेलं आहे, पण यामध्ये आहे पिठी साखर, त्यामुळे हे मिश्रण फार मला भाजून घ्यायचं नाही आहे. मी अगदी एखादा मिनिटच फक्त हे मिश्रण भाजून घेणार आहे, कारण की हे जर मी फार वेळ भाजलं तर यामध्ये साखर असल्यामुळं
पॅनमध्ये हे कडक होण्याची शक्यता असते. अगदी फक्त यातलं थोडंसं मॉइश्चर जाण्यापुरतंच मी एखादा मिनिट याला पॅनवरती गरम करून घेतलं आणि पुन्हा थंड करायला ठेवलं. त्याचबरोबर आता त्याच पॅनमध्ये मी इथं खारीक पावडर पण भाजून घेणार आहे. आता खारीक पावडर पण फक्त आपल्याला थोडीशी 1-2 मिनिट परतून घ्यायची आहे, कारण यापेक्षा जास्त आपल्याला रोस्ट करायची नाही. कारण खारीक पावडर जर जास्त गरम केली तर ती कडक होण्याची शक्यता असते, त्यामुळे आपले लाडू कडक होऊ शकतात. फक्त आपण यासाठी गरम करतोय कारण आपण जेव्हा पॅक खारीक पावडरचं विकत आणतो तेव्हा त्यामध्ये मॉइश्चर पकडलेलं असू शकतं. तर ते मॉइश्चर रिलीज करण्यासाठी आपण फक्त ही पॅनमध्ये गरम करून घेतलेली आहे. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये मी ड्रायफ्रूटची पावडर तयार करून घेतली. जर तुम्हाला ड्रायफ्रूटचे तुकडे टाकायचे असतील तर तुम्ही थोडेसे मोठे तुकडेसुद्धा आपण या मिश्रणामध्ये घालू शकतो. आता आपण घेतलेला जो गूळ आहे तो छान वितळवून घ्यायचा आहे आणि जे राहिलेलं तूप आहे ते मी या कढईमध्ये घालून घेतलं. अगदी एखादा चमचा तूप मी बाजूला काढून ठेवलेला आहे. आता या तुपावरतीच आपण हा गूळ घालून घेणार आहोत. साधारणपणे हा 400 ग्रॅम इतका गूळ आहे आणि आपण घेतलेलं जे गव्हाचं पीठ आहे ते 300 ग्रॅम इतकं होतं आणि नाचणीचं जे सत्व आहे ते 150 ग्रॅम आणि खोबरं साधारणपणे आपलं 100 ग्रॅम आहे. तर इतक्या मिश्रणासाठी आपल्याला 400 ग्रॅम गूळ इतका परफेक्ट प्रमाण आहे. तर आता हा गूळ आपल्याला फक्त वितळवून घ्यायचा आहे. या गुळाचा आपल्याला पाक करायचा नाही. फक्त हा गूळ या मिश्रणामध्ये पगळला की लगेचच आपण गॅस बंद करणार आहोत. आता पॅनमध्ये गूळ घातल्यानंतर हे मिश्रण आपल्याला सतत ढवळत राहायचं आहे आणि गुळाच्या ज्या गाठी आहेत त्या आपल्याला फोडून घ्यायच्या आहेत. अगदी 2 ते 3 मिनिटांनंतरच बघा सगळ्या ह्या गाठी वितळायला सुरू झालेल्या आहेत. कोणत्याही परिस्थितीमध्ये या गुळाचा आपल्याला पाक करायचा नाही, कारण जर पाक केला तर तो पुढं जर गेला तर आपले लाडू कडक होण्याची शक्यता असते. फक्त आपल्याला साखरेच्या ऐवजी इथं गुळाचा वापर करायचा आहे, पण गूळ आपल्याला वितळवलेला हवा आहे. एवढीच उष्णता त्या गुळाला आपल्याला द्यायची आहे. आता बघा 2 ते 3 मिनिटांनंतरच हा गूळ व्यवस्थित मेल्ट झालेला आहे. आता यामध्ये एकही गाठ नाही. आपण गॅस बंद करून घेतला आणि जे आपण थंड करायला मिश्रण ठेवलं होतं तर त्यावेळेवरती आपण हे जो गुळाचा पाक आहे तो घालून घेऊया. आता हा गुळाचा पाक आपल्याला थोडासा कोमट करून घालायचा आहे आणि मग नंतर हे जे मिश्रण आहे ते व्यवस्थित आपल्याला या पाकामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. अगदी परफेक्ट लाडू होतात, मस्त होतात आणि जे दिलेलं साहित्य प्रमाण आहे ते तुम्ही परफेक्ट पद्धतीने जर वापरलं तर तुमचे देखील लाडू अगदी मस्त तयार होतील. या लाडूच्या मिश्रणामध्ये हा गुळाचा पाक ओतल्यानंतर हे जे मिश्रण आपण तयार केलेलं आहे हे व्यवस्थित आपल्याला दोन्ही हातावरती चोळून घ्यायचं आहे. सुरुवातीला मिश्रण फार गरम असतो कारण गूळ लगेच गरम होतो, त्यामुळे स्पॅच्युलाने आपण मिक्स केलं. त्यानंतर आपण थोडंसं मिश्रण कोमटसर झालं की आपण दोन्ही हाताच्या तळव्यावरती हे मिश्रण एकसारखं जे आहे ते करून घ्यायचं आहे. म्हणजे कुठंही या मिश्रणाच्या गाठी लाडूमध्ये राहणार नाहीत याची काळजी घ्यायची. आणि राहिलेलं 1 चमचाभर तूप होतं ते पण या मिश्रणावरती मी ओतून घेतलं. आता मनुके घालून घ्यायचे आहेत किंवा तुम्हाला इथं अजून दुसरे कुठले ड्रायफ्रूट घालायचे असतील तर तुम्ही घालू शकता. फक्त हे मिश्रण जेव्हा आपण लाडू बांधतो त्याच्या आधी सगळं व्यवस्थित एकत्रित मिक्स करणं गरजेचं आहे. या स्टेजवरती जर तुम्हाला तूप कमी वाटलं तर तुम्ही तूपसुद्धा गरम करून घालू शकता. इलायची पावडर घालून घेतली आणि जायफळ पण मस्त किसून घेतलेलं आहे. जायफळाच्या ऐवजी या पदार्थामध्ये आपण गूळ घातलेला आहे, त्यामुळे सुंठ पावडरचा सुद्धा तुम्ही वापर करू शकता. ते देखील लाडू अगदी अप्रतिम लागतात चवीला. मी इथं इलायची पावडर आणि जायफळ घातलेलं आहे. तुम्ही दोन्हीही कोणत्याही पद्धतीने करू शकता. आता हे मिश्रण झालेलं आहे आपलं लाडू बांधण्यासाठी तयार. आता इथं बघा आपण हव्या त्या आकाराचे आपल्याला लाडू करून घेऊ शकतो. मी जे साहित्याचं प्रमाण दिलेले आहे या साहित्याच्या प्रमाणामध्ये जवळपास 1 किलो 100 ग्रॅम इतके आपले लाडू तयार होतात. आणि बघा इथं लाडू किती मस्त वळला गेलेला आहे आणि मस्त पण दिसतो, तितकाच चवीला पण छान लागतो. शिवाय इथं जर तुम्हाला गूळ आवडत नसेल तर तुम्ही गुळाच्या ऐवजी साखरेचा सुद्धा वापर करू शकता. इथं तुम्ही पिठी साखर त्याच प्रमाणामध्ये वापरा, जेणेकरून तुमचे लाडू देखील सुंदर होतील. गूळ किंवा साखर असं काहीही तुम्ही वापरू शकता. अशाच पद्धतीने आपण सगळे लाडू वळून घेणार आहोत. आणि अगदी जर तुम्हाला गोड कमी खायचं असेल तर तुम्ही इथं गुळाचं प्रमाण थोडंसं कमी केलं तरी देखील चालेल. आता आपण सगळे लाडू वळून घेऊयात. आणि हे लाडू तयार झाल्यानंतर जेव्हा तुम्ही एखाद्या बरणीमध्ये किंवा कंटेनरमध्ये भरून ठेवता तर हे लाडू आरामात 3 महिने टिकतात. कारण यामध्ये जे आपण गव्हाचं पीठ भाजलेलं आहे, त्यानंतर खोबऱ्याचा कीस भाजलेला आहे, कोणतंच साहित्य आपण इथं कच्चं वापरलेलं नाही, त्यामुळे हे लाडू अगदी व्यवस्थित टिकतात. आणि आपले या मिश्रणाचे जवळपास 1 किलो 100 ग्रॅम आणि
नगाच्या प्रमाणानुसार 25 लाडू तयार झालेले आहेत. हे लाडू चवीला अप्रतिम असे लागतात. ही रेसिपी तुम्ही देखील नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंटद्वारे तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा. रेसिपी जर आवडली असेल तर रेसिपीला लाईक, शेअर, कमेंट करा. चॅनलला जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.